नमस्कार, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी शेवयाची खीर बनवलेली आहे. ही शेवयाची खीर बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम लागते. तर चला मग शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहूयात. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवयाची खीर बनवण्यासाठी येथे बारीक शेवई घेतलेली आहे. त्यानंतर थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि काजू, बदाम याचे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता येथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप वितळले की त्यामध्ये शेवई थोडीशी भाजून घ्यायची आहे. शेवई थोडीशी हलकीशी भाजली की त्यामध्ये काजू, बदाम, मनुके त्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा छान असे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. आता येथे शेवई, काजू, बदाम हे छान भाजले गेलेले आहेत. आता त्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतायचं आहे आणि दुधामध्ये सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे. दुधामध्ये शेवई शिजवून द्यायची आहे. शेवई ही पातळ आहे त्यामुळे लगेच शिजते, त्याला फार जास्त वेळ लागत नाही. तर येथे पहा दुधाला छान अशी उकळी आली आहे आणि शेवई ही शिजली गेलेली आहे. आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे. अर्धा कप साखर म्हणजे येथे 50 ग्रॅम साखर घेतलेली आहे. अर्धा लिटर दुधाला 50 ग्रॅम साखर हे बरोबर माप आहे. जर तुम्हाला जास्त गोड खीर हवी असेल तर थोडंसं साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरीही चालेल. साखर पूर्णपणे विघरेपर्यंत दूध चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे आणि येथे पहा साखर ही पूर्णपणे विघरली गेलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आहे आणि हे सर्व खिरीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आणि येथे पहा दुधाला ही छान उकळी आलेली आहे आणि येथे मस्त अशी घट्ट खीर तयार झालेली आहे. तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त अशी खीर तयार झालेली आहे. आता ही खीर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी स्वादिष्ट शेवयाची खीर तयार झाली आहे. ही खीर चवीला खूपच अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.